सध्या सगळं काय होतंय माहिती आहे का? आपण सगळेच जण ना मेंबर ऑफ क्लब 99 आहोत. म्हणजे काय सांगते. झालं काय, एकदा एका माणसाला, म्हणजे तसं ते हातावरचं पोट जरी असलं तरी खाऊन पिऊन सुखी होतं ते कुटुंब. पण एक दिवस तो मनुष्य जेव्हा आपल्या कामासाठी निघाला होता तेव्हा त्याला एक काहीतरी बटवा दिसला आणि बटवा त्यांनी उघडून बघितला. अगोदर तर बटवा घेतल्यानंतर इकडे तिकडे बघितलं की कुणाचा असेल तर लगेच देऊन टाकता येईल, पण तिथे अवतीभोवती कोणी दिसलं नाही. मग त्यांनी बटवा उघडला, त्याच्यामध्ये चक्क सोन्याच्या मोहरा होत्या आणि वरच चिठ्ठी सुद्धा होती. त्या चिठ्ठीवर लिहिलेलं होतं, हा बटवा त्यालाच गिफ्ट ज्याला हा सापडेल. याचा अर्थ हा बटवा आता पूर्णतः आपला झालेला आहे. हा अतिशय खुश झाला. लगेच आता कामावर जाणं तर शक्यच नव्हतं ना, एवढ्या सगळ्या सोन्याच्या मोहरा त्या बटव्यात दिसतायत म्हटल्यावर. लगेच तसा उलट्या पावली घरी गेला, मुलाला बोलवलं, बायकोला बोलवलं, लगेच तर बटवा दाखवला, ती चिठ्ठी दाखवली. तिघही जण खूप खुश झाले. सोन्याची एक मोहोर ज्यांनी कधी पाहिली नव्हती त्यांना आता सोन्याच्या एवढ्या मोठ्या मोहोरा मिळालेल्या होत्या. आणि अचानक मुलगा म्हणाला, आपण बघूया तरी या सोन्याच्या मोहोरा आहेत किती. म्हणून तिघही मिळून या मोहोरा मोजायला बसले. 1 2 3 4 मोजता मोजता त्यांचा आनंद अगदी गगनात मावेनासा झाला. पण जसजशा मोहोरा शेवटच्याकडे चाललेल्या होत्या तसतसा मात्र त्यांचा चेहरा छोटा व्हायला लागला. आणि जेव्हा शेवटची मोहोर मोजली ती होती 99 जेव्हा मोहोरा त्यांनी पाहिल्या तेव्हा तिघही आनंदी होण्याच्या ऐवजी अतिशय दुःखी झाले. कारण त्यांना तेच वाटायला लागलं की एक मोहोर कमी आहे. एक मोहोर, ज्यानं 99 मोहोरा टाकला त्यानं आणखी एक मोहोर का टाकली नाही. जर आणखी एक मोहोर टाकली असती ना तर ह्या 100 मोहोरा झाल्या असत्या. 100 मोहोरांचे आम्ही मालक ठरलो असतो, पण ती एक मोहोर नाही. असं म्हणून ज्यांनी एक मोहोर कधी आयुष्यात पाहिलेली नव्हती, ज्यांना 99 सुवर्ण मुद्रा मिळालेल्या होत्या, त्यांचं लाईफ आनंदी होण्याच्या ऐवजी दुःखी झालं. एरवी ते खाऊन पिऊन तरी सुखी होते, पण ती एक मोहोर कमी आहे याचं दुःख त्यांना इतकं झालं की त्यांचं सुख समाधान सगळं हिरावून घेतल्या गेलं. बघा जरा आपल्याकडे सुद्धा अंतर्मुख होऊन आपणही त्यांच्यापैकीच आहोत की नाही. क्लब 99चे मेंबर आहोत की नाही. सगळं काही आहे आपल्याकडे. काय आहे याचा आपण विचार करतच नाही, उलट काय नाही याचाच विचार करतो. आपल्याकडे कार आहे, बाकीच्यांकडे तर कार पण नाही, पण तरी आपल्याला काय वाटतं, त्याच्याकडे नवी कार आहे, माझी मात्र 3-4 वर्षे आता जुनी झाली आहे. हे जे काही आहे ना ते आपण मेंबर आहोत क्लब 99चे म्हणून होत आहे. म्हणून जर आपल्याला पॉझिटिव्हिटीकडे जायचं आहे ना तर आपल्याला आता ह्या 99च्या क्लबमधली मेंबरशिप काढून टाकावी लागणार आहे. आणि अर्थातच हे सुद्धा तुम्हाला सांगते की पॉझिटिव्ह विचार डोक्यात घ्यायचे आहेत, निगेटिव्ह काढून टाकायचे आहेत. हे म्हणणं जेवढं सोपं आहे ना तेवढं ते इम्प्लिमेंट करणं सोपं नाही, याची जाणीव मला सुद्धा आहे. पण आपल्याला प्रयत्न तर करावा लागेलच ना. म्हणून याच प्रयत्नांच्या दिशेने जाताना आणखी एक गोष्ट मी तुम्हा सर्वांना आवर्जून सांगेन की जेव्हा आपण पॉझिटिव्हिटी अंगीकारण्याचा पूर्णतः प्रयत्न करू आणि तरी सुद्धा ही पॉझिटिव्हिटी आपल्यात येण्याच्या ऐवजी काही नकारात्मक विचार आपल्या डोक्यात येत आहेत असं जेव्हा आपल्याला वाटेल ना तेव्हा ॲब्सोल्युटली त्या नकारात्मक विचारांशी संघर्ष करण्याची अजिबात गरज नाही. हे नकारात्मक विचार जसे आले तसेच निघून जाऊ द्या. म्हणजे शाळेमध्ये असताना अभ्यास करत असताना आपल्याला मराठीचा अभ्यास करायचा असेल, आपण मराठीचं पुस्तक काढण्याच्या ऐवजी चुकून जर ते इंग्रजीचं निघालं तर लगेच आपण म्हणायचो की माझ्या हातात हे इंग्रजीचं काय पुस्तक आलं, फेकून द्या असं करायचं. अजिबात नाही ना. आपण इंग्रजीचं पुस्तक जागच्या जागी ठेवून द्यायचो, पुन्हा मराठीचं पुस्तक काढून वाचायला सुरुवात करायचो. त्याच पद्धतीनं नकारात्मक विचार आले जरी तरी त्यांच्याशी संघर्ष करायचा नाही. ते विचार जसे आले तसे निघून जाऊ द्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा पॉझिटिव्ह विचार आपल्या डोक्यामध्ये घ्यायचे आहेत.
तुम्हाला एक गोष्ट ही सुद्धा आवर्जून सांगेन बरं का मी, जेव्हा आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करायला सगळं सुरुवात करत असतो ना, म्हणजे ठेविले अनंते तैसीची राहावे वगैरे वगैरे, हे इथे लागू नसतं बरं का. कारण जेव्हा आपण पॉझिटिव्हिटीचा फक्त विचार करत असतो, त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन करणं आपल्याला अवघड जात असतं ना, तेव्हा आपण एका आपल्या कम्फर्ट झोनमध्ये सेफ राहणं प्रिफर करत असतो. कारण कम्फर्ट झोनच्या बाहेर यायचं याचा अर्थ काहीतरी मेहनत करायची, पण ती मेहनत आपल्याला करावी लागेल, कम्फर्ट झोन आपल्याला सोडावा लागेल, त्याच्या पुढे त्याच्या बाहेर निघावंच लागेल, तर कुठे आपण आपल्या सकारात्मक विचारांचा हात पकडू शकतो आणि त्यांच्या दिशेनं जाऊ शकतो. आणि जेव्हा अशी सकारात्मकता आपण पूर्णतः स्वतःत बाणवू ना, तेव्हा प्रसंग कितीही अवघड आला तरी सुद्धा त्या प्रसंगातून इझिली कसं निघून जायचं हे सुद्धा आपल्याला जमायला लागतं बरं का. जसं त्या एका चित्रकाराला जमलं. एक राजा होता, एका डोळ्यानं आंधळा आणि एका पायानं लंगडा. आणि एक दिवस तो असाच त्याच्या राजमहालामध्ये फिरत होता. फिरता फिरता त्यानं आपल्या सगळ्या पूर्वजांचे चित्र पाहिले, फोटो पाहिले आणि त्याला इतकं छान वाटलं की माझे पूर्वज किती छान होते, किती शूरवीर होते. आणि करता करता त्यांचे फोटो सुद्धा किती रुबाबदार आलेले आहेत, त्यांचे चित्र किती सुंदर काढण्यात आलेले आहेत, सगळं वैभव, सगळं तेज त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय, असं सगळं त्याच्या डोक्यात येत होतं. आणि अचानक त्याला जाणवलं, आपण तर एका डोळ्यानं आंधळे आणि एका पायानं लंगडे, मग आपला मृत्यू झाल्यानंतर आपलं चित्र कसं काढण्यात येईल बरं. आणि तिथेच त्याला कुठेतरी वाटलं की आपण आपल्या हयातीमध्येच चांगलं चित्र आपल्याबद्दलचं काढून घ्यावं. मग काय, राजाच तो, सगळीकडे फरमान सुटलं की राजाचं जे कोणी जास्त छान चित्र काढेल त्याला खूप जास्त बक्षीस देण्यात येईल वगैरे वगैरे. मोठे मोठे चित्रकार सुद्धा तिकडे फिरकले सुद्धा नाहीत, कारण प्रत्येकाला प्रश्न होता की असं आंधळेपण आणि लंगडेपण जर दाखवलं तर राजा आपला शिरच्छेदच करेल, पण जर ते नाही दाखवलं तर ते चित्रच कसलं, कारण ते खोटं काढणं ठरेल, मग करायचं काय. एक नवीनच उदयाला आलेला चित्रकार होता, त्यानं मात्र हे आव्हान स्वीकारलं आणि त्यानं राजाला सांगितलं, मी तुमचं चित्र काढतो. आणि एका दिवसामध्ये त्यानं अतिशय सुंदर राजाचं चित्र काढून राजाला गिफ्ट दिलं. राजानं जेव्हा ते चित्र पाहिलं तेव्हा तो मनातून इतका खुश झाला की त्यानं लगेच स्वतःच्या गळ्यातले जे काही त्याच्या दागिने होते ते सगळेच्या सगळे दागिने त्या चित्रकाराच्या गळ्यामध्ये टाकले. का, कसं होतं हे चित्र, तर ह्या नवीनच उदयाला आलेल्या चित्रकारानं स्वतःची कल्पकता इतकी छान वापरलेली होती. जे मी म्हटलं ना, पॉझिटिव्ह विचार डोक्यात असतील तर आपल्या कृती सुद्धा पॉझिटिव्ह होतात, तसंच त्यानं केलेलं होतं. त्यानं राजाचं चित्र अशा पद्धतीनं काढलं की जणू काही राजा घोड्यावर बसलेला आहे आणि समोर सावज दिसतंय, त्याच्यावर तो नेम धरतो आहे. घोड्यावर बसलेला हा राजा दाखवताना त्याचा जो पाय लंगडा आहे तो पलीकडच्या साईडनं त्यांनी दाखवला, म्हणजे जो पाय चांगला आहे तोच दृश्य भाग होता, त्याच्यामुळे चांगला पाय दिसत होता. आणि जेव्हा त्यानं समोरच्या सावजावर नेम धरलेला होता तेव्हा धनुष्यबाणाचा नेम धरताना एक डोळा झाकला जातो, बरोबर की नाही. मग त्यानं तोच डोळा राजाचा झाकला होता जो आंधळा होता. आणि अर्थातच इतकं सुंदर चित्र पाहिल्यानंतर राजा खुश होईल, यात नवलते काय. म्हणूनच म्हटलं की आपण जर डोक्यात पॉझिटिव्हिटी ठेवली तर आपण तेवढ्याच पॉझिटिव्हली सगळ्या कृती करू शकतो. जाता जाता एक गोष्ट अवश्य सांगेन, इतक्या वर्षांपासून आपल्यामध्ये निगेटिव्हिटी इतकी ठासून भरलेली आहे ना की माझ्या अशा थोडंसं तुमच्याशी बोलण्यामुळे किंवा तुम्ही काही पॉझिटिव्ह वक्तव्य ऐकले, पॉझिटिव्ह कोट्स वाचले, पॉझिटिव्ह काही व्हिडिओज बघितले म्हणून लगेच तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आली, असं होईल का? कदाचित होणार नाही. कदाचित म्हणण्यापेक्षा लगेच होणार नाही हीच फॅक्ट आहे. कारण आपली एवढी वर्षानुवर्षांची असणारी निगेटिव्हिटी अशी चटकन काही सेकंदात, काही तासात जात नसते. म्हणजे बकेटभर निगेटिव्हिटी ग्लासभर पाण्यानं जाणार नाही. कसं ते तुम्हाला सांगते आणि मग आपली रजा घेते. गृहीत धरा की एका बकेटमध्ये अतिशय गढूळ असं पाणी आहे आणि हे गढूळ पाणी काढून टाकण्याच्या ऐवजी आता आपल्याला मनातले निगेटिव्ह विचार तर सगळे काढून टाकणं शक्य नाही ना, आपल्याला त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह विचार टाकायचे. अशा परिस्थितीमध्ये हे बकेटमधलं गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी जर आपण अतिशय स्वच्छ असणारं ग्लासभर पाणी त्याच्यामध्ये ओतलं
तर हे बकेटभर गढूळ पाणी त्या ग्लासभर स्वच्छ पाण्यामुळे स्वच्छ होणार आहे का? अजिबात नाही ना. अगदी तसंच. मग त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे, तर अख्खा मोठा स्वच्छ पाण्याचा पाईप घेऊन त्या बकेटमध्ये तोपर्यंत सोडावा लागेल जोपर्यंत आतलं सगळं गढूळ पाणी बाहेर निघून जात नाही आणि बकेटमध्ये स्वच्छ पाणी राहत नाही. म्हणूनच प्रयत्न करावा लागेल. पण एवढी मात्र शाश्वती किंवा एवढी मात्र खात्री मी नक्कीच देऊ शकते की जेव्हा तुम्ही या दिशेनं प्रयत्न कराल ना, तेव्हा डेफिनेटली आपल्यामधली निगेटिव्हिटी हळूहळू कमी व्हायला आलेली असेल आणि सगळी पॉझिटिव्हिटी आपण समोरच्यांमध्ये आणि स्वतःमध्ये सुद्धा क्रिएट करणार असू. एवढंच बोलून आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी बोलवलं याच्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानते आणि इथेच थांबते. थँक्यू सो मच.